हे बघा इकडे आता हे प्रॉन्स स्टिक्स फ्राय होत आहेत. 150 ला 3 पीस. 150 ला 3 पीस. 3 तंदुरी पापलेट आहे. टुना फिश टिक्का. ते मोठा पीस सुरमईचा फ्राय होत आहे. मोठे क्रॅब्स आहेत. अच्छा जळवा पॅटीस आहे ते. अवीचा धाबा आणि सगळ्या स्टॉल्सवरती किती गर्दी आहे बघा. मुशी खिमा ना हे बघा हे सगळे मंडळी आहेत. मला काय खायचं आहे ते सांगा. नाही पण तो दहीमध्ये मॅरिनेट केलेला आहे का. अतिरथी महारथी युट्यूबर्स भेटलेले आहेत. मिलिंद खोत आहे, सतीश आठवडे आहे, आणि रवीचा आहे. आणि फिश फूड लवर्स आहेत त्यांच्यासाठी अप्रतिम आणि भरपूर स्टॉल्स आहेत. फिश कर लवकर या, भारी भारी मासली आहे. फिश तर मला भरपूरच आवडते. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो मी आता आलो आहे वर्सोवामध्ये. तर इथे वर्सोवामध्ये वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल चालू आहे आणि ह्याची तारीख आहे 10, 11 आणि 12 जानेवारी म्हणजे शुक्रवार ते रविवारपर्यंत. आणि याची वेळ आहे संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. तर चला तर बघूया इथे कुठली कुठली मासोळी आहे आणि कुठले कुठले स्टॉल्स आहे आणि काय काय कार्यक्रम आहेत. तर इथे वर्सोवा कोळीवाड्यामध्ये तुम्ही जर आलात तर बघा इथे ही अशी एंट्री आहे. आपले सर्व नागरिकांचे हार्दिक स्वागत आहे आणि हे प्रवेशद्वार आहे इथे. आणि तुम्ही या साईडला बघितलं तर इथे बघा वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल पार्किंगसाठी जागा उपलब्ध. म्हणजे तुम्ही जर का व्हेकलनी जर आले तर इकडे आतमध्ये तुम्ही पार्किंग करू शकता. तर चला तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. तर इथे बघा ह्या प्रवेशद्वारामधनं आतमध्ये जाताना ह्या इकडे हे असे सिलिंगला अशी सुंदर अशी रंगीत सजावट केलेली आहे. आणि नंतर मग तुम्ही समोर पुढे बघू शकता तिथे पण असे म्हणजे सेंटरला असा पोल घेऊन नंतर मग सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे. मध्ये सिटिंग अरेंजमेंट आहे आणि दोन्ही बाजूला असे स्टॉल्स आहेत आणि पाठीमागे तिकडे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज आहे. तर इथे तुम्ही बघितलं तर हे एंट्रीच्या दोन्ही बाजूला इथे वेसावा कोळी जमात सी फूड फेस्टिवल आणि कार्यकारी मंडळ आणि त्यांची नावं आणि फोटोग्राफ्स आहेत. तर इथे बघा इथे पण हे असे कार्यकारी नाखवा मंडळ आणि नंतर मग त्यांचे फोटोग्राफ्स आणि त्यांची नावं आहेत. तर इथे बघा हे असे स्टॉल्स आहेत आणि समोर सिटिंग अरेंजमेंट आहे. तर हा हमाऊ सिस्टर्सचा हा स्टॉल आहे. क्विक बाईट्स बाय हमाऊ सिस्टर्स. इथे बघा हे फ्रेंच फ्राईज आहे, मग प्लॅटर आहे, स्क्विड मसाला आहे, क्रॅब लॉलीपॉप आहे. आणि ह्या सगळ्याचे जे रेट्स आहेत ते या मेनू कार्डवरती दिलेले आहे. ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. आणि इथे बघा ट्यूना पोटली, मग प्रॉन स्टिक, नंतर मग चिकन लॉलीपॉप आहे, नंतर मग ट्यूना स्टिक आहे, नंतर मग इथे प्रॉन्स पिझ्झा पण आहे, हा हॉट डॉग आहे, ट्यूना पफ आहे. तर हे बघा हे मेन्यू कार्ड आहे. तर हे बघा हे बोंबील स्टिक आहे. बोंबील स्टिक्स आता फ्राय होत आहे. हे काय आहे? खेकडा मसाला. अच्छा कशी आहे डिश ही? प्राइस साईज वाईज आहे. अच्छा आणि हे काय आहे? स्क्विड मसाला. आणि हे लॉबस्टर मसाला. आणि हे वाला गोल माशाची कढी. हे पण साईज वाईज आहे सगळं. तर इथे बघा या स्टॉलवरती ह्या पापलेट फ्राय आहे, मोठी सुरमई आहे, नंतर मग इकडे हा असा बांगडा आहे आणि नंतर मग हे बोंबील फ्राय आहे. तर इथे बघा हे मोठे लॉबस्टर्स आणि इथे हे प्रॉन्स आता फ्राय होणार आहे. तर इथे बघा हे पापलेट रेडी ठेवले आहेत फुल मोठे पापलेट फ्राय करण्यासाठी. हे बघा इकडे आता हे प्रॉन स्टिक्स फ्राय होत आहेत आणि हे रेडी झालेले प्रॉन स्टिक्स आहे. बघा
ह्याचा काय कितीला आहेत हे? हे 150ला 3 पीस. 150ला 3 पीस. 3. अच्छा, बोला तुमच्याकडे अजून काय काय सांगा ना जरा. काय हे? स्वीट माकली बोलतात. अच्छा, मसाला माकली मसाला. हां ग्रेव्ही आहे. अच्छा, प्रॉन्स ग्रेव्ही. क्रॅब्स आहेत मोठे. क्रॅब्स. अच्छा. हां हां. टुना त्याला कुपा बोलतात कोलेमध्ये पण टुना फिश. अच्छा, टुना फिश आहे. हे क्रॅब बोलतात. हां हां, हे क्रॅब मॅरिनेट करून ठेवले. अच्छा अच्छा, ठीक आहे, चालेल, नक्की येतो. तर हा बघा, हा स्टॉल नंबर 1 आहे. जय खंडोबा सी फूड आहे. आणि इथे बघा हे माखल्या मसाला आहे, नंतर मग हलवा ग्रेव्ही आहे, नंतर मग शिंपल्या मसाला, गाबोळी, नंतर मग इकडे प्रॉन्स बिर्याणी आहे, नंतर मग प्रॉन्स मसाला आहे, आणि काय हे बांबोके बोंबील, आणि हा स्टफ क्रॅब आहे. हे बघा पापलेट फ्राय होत आहे. हा कुठला मासा आहे? हे काय? हां, तंदुरी. अच्छा, हे सगळे असे इथे आहेत. इथे बघा अशा ह्या डिशेस लावलेल्या आहेत. पापलेट आहे, मोठे टायगर प्रॉन्स आहेत, आणि ही मोठी सुरमई आहे. इथे बघा हे क्रॅब्स आहेत, लॉबस्टर्स आहेत, मग इकडे हे प्रॉन्स आहेत. ह्या इकडे हे फ्राय करण्यासाठी प्रॉन्स ठेवलेले आहेत. आणि हे यांचं हे स्वीट आहे. ह्याला काय म्हणतात हे स्वीट्सला? स्वीट बनाना आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे. आणि हे बोंबील आहेत ना, ते बांबोके. अच्छा, इथे हा बघा रावस फ्राय आहे, बांगडा फ्राय आहे, सुरमई फ्राय, मसाला पापलेट, मस्क्विड मसाला पापलेट पण आहे, मसाला क्रॅब आहे, आणि गाभोळी. अच्छा, प्रॉन्स बिर्याणी, तुना पकोडा. स्टॉलचं नाव काय आहे तुमच्या? 27 नंबरचा स्टॉल आहे ना हा? अच्छा अच्छा. आणि हे गाभोळीची डिश कशी आहे ती? ती डिश कशी, कितीला आहे ती? हे लॉबस्टर्स आहेत, हे क्रॅब्स आहेत, आणि बाकी पण बघा हे सगळे असे डिशेस आहेत इथे. 300ला आहे अख्खी. आणि हे टुना पकोडा कसे आहेत? हे पण 300ला आहे. अच्छा अच्छा. हे बघा पापलेट तंदुरी फ्राय का? हां, तंदुरी पापलेट आहे हे. तर इथे हे काय रावस आहे का? रावस. आणि इथे हे प्रॉन्स तंदुरी फ्राय होत आहेत इथे. आणि लॉबस्टर पण बघा, लॉबस्टर पण फ्राय. फिश टिक्का. अच्छा, टुना फिश टिक्का. अच्छा, हे गाभोळी, नंतर मग इथे झिंगा मसाला वगैरे हे सगळं असं आहे. तर हे बघा हे पापलेट इथे पण हे असं तंदुरी फ्राय होत आहे. नंतर मग ह्या इकडे रावस फ्राय, पण आता इथे तंदुरी फ्राय होणार आहे. आणि इकडे पण पापलेट, लॉबस्टर वगैरे सगळं असं आहे. हे बघा हे पापलेट आहेत, आणि तिकडे ते मोठा पीस सुरमईचा फ्राय होत आहे. इकडे बघा तंदुरी पापलेट फ्राय होत आहे, आणि इथे हा पीस आता इथे फ्राय करायसाठी इथे ठेवणार आहेत. इथे बघा हे प्रॉन्स आहे, नंतर मग शिवल्या आहेत, लॉबस्टर आहे, क्रॅब आहे, आणि इकडे हा असा पापलेट फ्राय होत आहे. आणि ह्या साईडला पण बघा इकडे हे 2 पीस सुरमईचे फ्राय होत आहेत. इथे हे मॅरिनेट करून ठेवलेले हे पापलेट्स ग्रीनमध्ये रेग्युलर रावस आहे, प्रॉन्स आहे, आणि इकडे हे रेडी प्रॉन्स, क्रॅब आहे, लॉबस्टर आहे, आणि शिवल्या, आणि इथे बघा हे गाभोळी वगैरे असं सगळं आहे. हे बघा इकडे असा हा हे मोठे क्रॅब्स आहेत. हे बघा इकडे यांचं श्री हिंगला देवी कॉकटेल सी फूड स्टॉल नंबर 15. हां, मस्तपैकी येतो ना. आता हे बघा हे हां हे बघा हे चिकन कोळीवाडा ग्रेव्ही, राईस रोटी, नंतर मग फिश कोळीवाडा, बांबूके बोंबील, नंतर मग शिंपल्या मसाला, नंतर मग प्रॉन्स कोळीवाडा फ्राय, नंतर मग प्रॉन्स बिर्याणी, प्रॉन्स मसाला, चिकन लॉलीपॉप,
मग बोंबील फ्राय, लॉबस्टर मसाला, स्क्विड मसाला, नंतर मग स्टफ्ड बनाना भरलेले, नंतर मग टुना टिक्का, नंतर मग क्रॅब मसाला, पापलेट आहे, बांगडा फ्राय आहे, सुरमई आहे, नंतर मग रावस फ्राय आहे, स्टफ्ड पापलेट आहे. आणि ह्या सगळ्यांचे रेट्स इथे हे दिलेले आहेत. हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. तर हा जय मल्हार पाटील परिवारचा स्टॉल आहे. स्टॉल नंबर 14 आहे. आणि इकडे बघा हे सगळे असे डिशेस आहेत. तर त्या इथे हे पापलेट आहे, क्रॅब आहे, सुरमईची एकदम मोठी पीस आहे, आणि नंतर मग लॉबस्टर आहे, प्रॉन्स आहे. मग हे कुठले पॅटीस आहेत? ते अच्छा, जळवा पॅटीस आहे ते. अच्छा अच्छा. आणि माखले. अच्छा अच्छा अच्छा. हे सगळे आहेत. आणि ह्याचे चार्जेस कसे आहेत, म्हणजे रेट्स किती आहेत? मेनू कार्ड वगैरे आहे का? हां, वेगवेगळे आहेत सगळे. अच्छा अच्छा, ठीक आहे. व्हेरायटीप्रमाणे आहेत. तर ही पॅटीसची डिश कशी आहे? ही 200 रुपये. आणि ही ती पण 200लाच आहे. अच्छा अच्छा, ठीक ठीक आहे. 12 महिने चालू असतं वर्षभर. अच्छा, 12 महिने तुम्ही वर्षभर चालू. अवीचा धाबा. अच्छा अच्छा. तर हे बघा इकडे सगळे हे असे डिशेस आहेत. क्रॅब आहे, शिंपल्या, नंतर मग हे गाबोळीची डिश आहे, जवला आहे, क्रॅब्स, लॉबस्टर वगैरे सगळं आहे. तर इथे अवीच्या धाब्याला बघा इथे सुंदर असं हे डेकोरेशन केलेलं आहे. इथे फिशचे असे हे ग्लिटरवाले इथे डिस्प्ले केलेले आहेत सिलिंगमधनं, आणि वेली पण आहेत. हा ओम गणराजचा हा स्टॉल नंबर 11चा हा स्टॉल आहे. आणि इथे बघा हे सगळे असे डिशेस आहेत. प्रॉन्स बिर्याणी, पॉम्फ्रेट फ्राय, नंतर मग स्टफ बनाना, हे बांगडा फ्राय वगैरे पण आहे. मग सुरमई फ्राय आहे, क्रॅब आहे. बांगडा फ्राय कितीला आहे? 150. अच्छा. आणि ते तिकडे जे लॉलीपॉप सारखं काय ते काय आहे? ते क्रॅब लॉलीपॉप कितीला आहे? ते 4 पीस 200ला आहे. अच्छा अच्छा, ठीक. तर इथे बघा हा बांगडा फ्राय होतो आहे. मग या साईडला सुद्धा हे गाबोळी आहे. रावस ग्रेव्ही 300ला, आणि बाकी प्रॉन्स ग्रेव्ही पण आहे 300ला. हे शिपले आहे. हे बघा हे क्रॅब. हे बहुतेक हा क्रॅब जिवंत आहे आणि तंदुरीमध्ये इथे पण. आणि हा बघा हा बांगडा फ्राय होतो आहे. 200 बांगडा. तर इथे बघा हा जय खंडोबा सी फूड 1 नंबर स्टॉल. वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल, स्वागत सी फूड 2 नंबर, सिटी लाईट सी फूड 3 नंबर, त्यानंतर मग मत्स्यराज 4 नंबर, आईकवेरा सी फूड 5 नंबर, पावागड गणेकर परिवार 6 नंबर, मग डोंगरीकर परिवार 7 नंबरचा हा स्टॉल आहे. नंतर मग 8 नंबरचा स्टॉल आहे वेसावकर शिवकर कोळी समाज वेसावा. नंतर मग अंधेरी मार्केटच्या इथे ग्रुपचा हा 9 नंबरचा स्टॉल आहे. तर हा 10 नंबर विकास बाजीरावचा स्टॉल आहे. आणि 11 नंबर ओम गणराजचा स्टॉल आहे. हा 12 नंबरचा जय महाकालचा हा स्टॉल आहे. आणि 13 नंबर अवीचा धाबाचा हा स्टॉल आहे. 14 नंबर जय मल्हार पाटील परिवारचा हा स्टॉल आहे. तिकडे बघा कोळीन थाटात एकदम उभे आहेत. हा 15 नंबर श्री हिंगलादेवी कॉकटेल सी फूडचा स्टॉल आहे. हा 16 नंबर खुशल सी फूडचा स्टॉल आहे. तर बघा हा 17 नंबर आई अंबे हिंगळाईचा स्टॉल आहे. आणि इथे बघा हे सगळे असे तांदळाची भाकरी, सुरमई कढी, मसाला कोलंबी, गाजर हलवा, रावस कढी, मग क्रॅब, नंतर मग पापलेट फ्राय, आणि हे सगळे असे हे डिशेस आहेत. आणि ह्यांचा हा असा पोशाख आहे. 18 नंबर स्टॉलला पण हे सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे. इथे मासोळी, मग लॉबस्टर, नंतर मग हे आपले स्टार फिश आणि बाकी सगळे असे हे चित्र असे लावलेले आहेत. हा 19 नंबरचा भोवानी धर्माचा हा स्टॉल आहे.
हा 20 नंबर गौराई प्रसन्न वेसावा कोळीचा हा स्टॉल आहे. हे वज्रेश्वरी महिला मंडळचा हा 21 नंबरचा स्टॉल आहे. हा गणपोषा परिवारचा 22 नंबरचा हा स्टॉल आहे. त्यांचा हा स्टॉल आहे 23 नंबरचा. हा रेणुका कॅटरर्सचा 24 नंबरचा हा स्टॉल आहे. तर इथे प्रत्येक स्टॉलच्या सिलिंगला बघा असं सुंदर असं डेकोरेट केलं. इथे अम्ब्रेलाज आहेत. इथे हे सेंटरला असं आहे झुंबर आहे. श्री वाघेश्वर माटे परिवारचा हा स्टॉल आहे. हा 25 नंबरचा स्टॉल. हा वेलकम सी फूडचा 26 नंबरचा स्टॉल आहे. टोमन जंगाळेचा हा 27 नंबरचा स्टॉल आहे. गजगौरी महिला मंडळचा हा 28 नंबरचा स्टॉल आहे. तर हा शिपे परिवारचा हा 29 नंबरचा स्टॉल आहे. हा कोळीवाड्याची शान हा 30 नंबरचा स्टॉल आहे. तर तुम्ही बघितलं इथे हा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्टेजचा ह्या उजवीकडनं 1 2 3 4 म्हणजे असे सगळे 9 नंबर आणि नंतर मग त्याबद्दल 10 नंबर 11 12 वगैरे असं करत करत ह्या साईडला असे हे 30पर्यंत असे स्टॉल्स आहेत. त्या स्टॉलवरती कुठले कुठले फिशेसचे डिशेस होते ते आपण बघितले. तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता इथे आता किती गर्दी झालेली आहे आणि सगळ्या स्टॉल्सवरती किती गर्दी आहे बघा. तर हा शिपे परिवारचा हा स्टॉल आहे 29 नंबरचा आणि मी इथे आता मुशी खिमा टेस्ट केलेली आहे. तर तुम्ही जर ह्या उत्सवाला जर म्हणजे वेसावा कोळी सी फूड फेस्टिवलला जर भेट द्याल तर इथे ह्या स्टॉलवरती नक्की या. आणि मी ही स्वतः ही डिश ट्राय केलेली आहे. हां ते नंबर दाखवला 29 नंबर. हां तरी बघा ही जी डिश आहे मुशी खिमा ना. नाही मुशी खिमा हां ही मी स्वतः ट्राय केलेली आहे. एकदम म्हणजे उत्कृष्ट होती. तर इथे बघा हे पापलेट फ्राय होत आहे. मी टेस्ट केली स्वतः. तर हे बघा हे सगळे मंडळी आहेत मी तिथे. हां हे ह्या स्टॉलला तुम्ही 29 नंबरच्या शिपे परिवार त्या स्टॉलला भेट द्या तुम्ही. हे बघा इकडे वेसावा कोळी सी फूड फेस्टिवलमध्ये हे असं एक ऑप्शन आहे. रजिस्टर्ड गेस्ट विल गेट द्या फोटोज बाय ईमेल अँड SMS. हा QR कोड स्कॅन करून तुम्हाला तुमचा प्रोफेशनल फोटो इथून मिळू शकतो. आमचे हे कलाकार आमचे सामान्य माणूस सुद्धा या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक या फेस्टिवलमध्ये उपस्थित असतात. म्हणूनच म्हणतंय की वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल आईचा. तर हा जय महाकालचा हा स्टॉल आहे. आणि फिश ग्रेव्ही आहे. सेमी ड्राय बोंबील आहे. सेमी ड्राय त्याला बांबुके बोंबील बोलतो आम्ही. अच्छा अच्छा. फ्राईड कोलबी पण आहे. अच्छा आणि तंदुरी पॉपलेट आहे. तंदुरी पॉपलेट वगैरे. मलाई तंदुरी पॉपलेट पण आहे. मलाई तंदुरी पॉपलेट. अच्छा अच्छा. तुम्हाला काय खायचं आहे ते सांगा. नाही मी आता रावस मसाला आणि भाकरी खाणार आहे. पण हे व्हाईट ह्याच्यामध्ये मॅरिनेट केलेले हे काय आहे मला त्याची क्युरियोसिटी. दही वगैरे असणार. अच्छा. तुम्हाला सांगणार काय काय असणार त्याच्यामध्ये काय आहे. रावस आहे पण तो दहीमध्ये मॅरिनेट केलेला आहे का. अच्छा मलाई पनीर मॅरिनेट केलेलं आहे. बरोबर बरोबर. आणि हे आता हे तंदुरी सगळे फ्राय होत आहेत. बरोबर बरोबर ठीक आहे धन्यवाद. तर हे बघा मी हे रावस मसाला आणि भाकरी मागवलेली आहे आता. तर ह्यांचा बघा हा 12 नंबरचा जय श्री महाकालचा हा स्टॉल आहे. या स्टॉलवरती मी बरंच काही म्हणजे टेस्ट केलं आहे. तर एकदम उत्कृष्ट टेस्ट आहे. तर तुम्ही पण सगळे ह्या स्टॉलला भेट द्या. जय महाकाल स्टॉल आहे. पहिली गोष्ट तुम्ही सगळ्यांनी आमच्या स्टॉलवर आणि जी टेस्टी फूड्स आहेत ते नक्की टेस्ट करा. अच्छा उद्या आणि परवा 2 दिवस अजून आहे. हा फर्स्ट डे आहे. उद्याचा दिवस आहे. संडे आहे. तर संडेला भरपूर क्राऊड असेल. उद्या सुद्धा क्राऊड असेल. ठीक आहे धन्यवाद थँक्यू.
तर इथे बघा वेसावा कोळी सी फूड फेस्टिवलला हे सगळे अतिरथी महारथी यूट्यूबर्स भेटलेले आहेत. मिलिंद खोत आहे, सतीश आठवडे आहे, आर रवीचा आहे आणि बाकी सगळे आहेत हे. तर इथे खूप मजा आली, म्हणजे एकदम चांगला व्लॉग झाला. मजा आली. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. तर मित्रांनो खरोखरच या सी फूड फेस्टिवलमध्ये जे फिश फूड लवर्स आहेत त्यांच्यासाठी अप्रतिम आणि भरपूर स्टॉल्स आहेत. फिशच्या एवढ्या व्हेरायटीज आहेत ना, तोंडवळकर साहेबांनी आपल्याला प्रमोद साहेबांनी दाखवलंच असेल. नक्कीच भेट द्या. 3 दिवस आहेत, संडेचा लास्ट दिवस आहे आणि ही ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका. मी तर एन्जॉय केलंय. तुम्ही कधी येते एन्जॉय करायला? तुम्ही पण एन्जॉय करायला. लवकर लवकर या, भारी भारी मासली आहे, लवकर या. लवकर या की असं तर इथे मी पण खूप एन्जॉय केलं. तर तुम्ही सगळ्यांनी या, अजून 2 दिवस बाकी आहेत इकडे, 11 आणि 12 जानेवारी 2025. तर संध्याकाळी 6 ते रात्री 11:30पर्यंत फुल टू एन्जॉय. तर आता हे बघा, हे आर रवीचे आपल्याला थोडं ह्या महोत्सवाबद्दल सांगतील. फिश तर मला भरपूरच आवडते आणि आज तर पहिला दिवस होता, अजून 2 दिवस बाकी आहे. आणि आतापासून तुम्ही बघतील गर्दी किती आहे. मस्त इथे टेस्टी फूड मिळतं एकदम आणि तुम्ही ते येऊन एन्जॉय करतील. तिथे समोर स्टेज आहे आणि त्या स्टेजवरती मस्तपैकी कोळी गीतं देखील लागलेले आहेत, परफॉर्मन्स चालू आहे. तर तुम्ही येतील ना इकडे तर खूप एन्जॉय करतील. तर आज 10 तारीख आहे ना, तर 10, 11, 12 असे 3 दिवस. हां, म्हणजे 11 आणि 12 अजून 2 दिवस उरले आहेत. बाकी आहेत. हां हां हां, ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा वेसावा कोळीवाडा सी फूड फेस्टिवल 2025 जो वर्सोवा कोळीवाड्यामध्ये आहे आणि ह्याची तारीख आहे 10, 11 आणि 12 जानेवारी 2025 आणि याची वेळ आहे संध्याकाळी 6 ते रात्री 10पर्यंत. तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.